आता देवाचा मंत्र जाप करण्यासाठी माळ नाही तर मशीन आलेली आहे, माहिती आहे का तुम्हाला. मी सुद्धा ही मशीन आणली. तसं तर देवपूजा झाल्यानंतर थोडा वेळ स्वामींचा मंत्रजाप करते मी. आणि खरं सांगू का, देवाचा मंत्रजाप असा मोजून मापून नाहीच करायला पाहिजे. आज दुपारी बनवत आहे गरम गरम सँडविच आणि यांचे ना नखरे खूप वाढलेत. रात्रीच यांनी चीज ब्रेड रोल खाल्ला होता, तरी आता सँडविच पाहिजे होतं. माठ माझा थोडासा लिकेज होता म्हणून याला रिपेअरिंगसाठी घेऊन गेले होते. आरवी पण सोबत होती, ऊन खूप होतं. नंतर माझ्याकडे 2-3 कुर्तीज होत्या, त्याच्यावरती लेगिन्स घ्यायला गेले. तिला म्हटलं बाई 3 वरती एकच मॅच करून दे, 3-3 घ्यायला एवढं बजेट नाहीये माझं. आणि उन्हातानातून घरी आल्यानंतर ना खूप गरम होत होतं, म्हणून जायच्या अगोदरच आम्ही कलिंगड कापून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. थंडगार कलिंगडावरती आम्ही दोघी मायलेकींनी मस्तपैकी ताव मारला, कारण ऊनच एवढं वाढलेलं की प्रचंड गरमी आहे. थोडा वेळ आराम करून घेतला आणि वेळ झाली सायंकाळच्या स्वयंपाकाची. परत टेन्शन, आता काय बनवू. मोड आलेले मूग होते म्हणून मग मस्तपैकी मोड आलेल्या मुगाची चमचमीत भाजी केली. दिसायला जशी चमचमीत दिसते ना तशीच टेस्टही खूप भारी आहे बरं का. मग गेले पार्लरला. पार्लरमध्ये आयब्रोज करून घेतल्या आणि तिने मला दिला टॅनिंग काढण्यासाठी एक सोप. आता बघा आयब्रो जरी केला तरी किती छान फेस दिसतो की नाही, हो की नाही. आता साबण दिलाय तिने, म्हटलं खोकं पण घ्यायलाच पाहिजे. एक खोकं घ्यायला गेले आणि दुसऱ्या 10 वस्तू घेऊन आले. आपल्या बायकांचं असंच असतं, एक पाहिजे असतं आणि खूप सारं घेऊन येतो, म्हणूनच आपल्याकडे पैसे राहत नाहीत. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.